लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आणि राजकीय पुढारी हे थापेबाज झालेले आहेत। निवडणूक आली की लोकांना खोटी आश्वासनं देतात आणि त्यांची मते आपल्या पार्टीच्या पागण्यात पाडून घेतात। निवडून आल्यानंतर तो मतदार जगला काय किंवा मेला काय किंवा त्याला भेडसावणाऱ्या समस्यांचं काय होतं त्याकडे ते बिलकुल लक्ष देत नाहीत आणि याच कारणामुळे सर्व मतदार आता प्रत्येक पक्षाला कंटाळलेले आहेत। त्यांना आता त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आणि नेता हवा आहे आणि त्याच कारणास्तव आणि गोरगरिबांच्यासाठी लढणारा त्यांच्या पाठीशी खंबीर राहणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। देशात कुठेही कोणावरही अन्याय अत्याचार हो, बाळासाहेब आंबेडकर हे त्याच्यासाठी धावून जातात आणि त्याला न्याय मिळवून देतात। त्यांच्या या कर्तव्यक्षम आणि तत्पर कार्यामुळेच कित्येक वर्ष उपेक्षित सायन कोळीवाडा वार्ड क्रमांक 175 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने रंगन कृष्णन देवेंद्रच्या सहित वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये प्रवेश केला। तो यासाठीच पक्ष प्रवेश केला आहे की त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठीच वार्ड क्रमांक 175 मधल्या सर्व रहिवाशांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो। बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। थैंक यू। म्हणजे सुगंधा सोनी मॅडमने ओळख करून दिली हेही तुम्हाला आम्ही सांगायला पाहिजे आणि वार्ड नंबर 75 मधून त्यांना अभी नारा दो। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चव्हाण साहेब लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजचा काय कार्यक्रम आहे तुमचा? हा कार्यक्रम असा आहे, सायन कोळीवाड्यातून तामिळ समाजातील रंगन कृष्णन देवेंद्र यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आज आपल्या ह्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी पक्ष प्रवेश करतेवेळी एक आश्वासन पक्षाला दिलेलं आहे की मी ह्या पक्षाच्या विचारधारेवर, पक्षाच्या विचाराबरोबर, पक्षाच्या ध्येय धोरणासोबत चालेल आणि पक्षाला माझ्या स्वतःच्या आणि सहकार्यांच्या वतीने ह्या पक्षाचा विस्तार करेल आणि ह्या पक्षाला एक ज्याला आपण म्हणतो की एक निर्णायक उंचीवर नेऊन मुंबई महापालिकेमध्ये ह्या पक्षाचं खातं सुद्धा आम्ही सायन कोळीवाड्यामधून उघडू आणि तिथे आपला उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा निवडून आणू असंही आश्वासन त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना दिलेलं आहे। अध्यक्ष नाहिरे
आणि आम्ही सर्व टीम, प्राध्यापक दफेदार सर, आमच्या मॅडम सोंडे यांच्या सहकार्याने आज त्यांचा पक्षप्रवेश इथे झालेला आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आयरे साहेब, तुम्ही काय म्हणाल आजच्या या सुवर्ण क्षणी? मी सर्वप्रथम सर्व आमच्या बांधवांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला सांगितलेलं आहे की हा परचम एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुमच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या या मुंबई प्रदेशच्या कमिटीमध्ये सर्व, म्हणजे मी बघितलं की झारखंड, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातले सगळेजण जे आहेत त्यांनी हा पक्षप्रवेशच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, स्वागत करतो. कार्य, आपल्या दिलेल्या जबाबदाऱ्या आपल्या विभागामध्ये पार पडेल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद. रंगन जी, आपको क्यों ऐसा लगा कि मुझे वंचित बहुजन आघाड़ी में ही जाना चाहिए? क्या वजह है? बाबा साहब का जो विचारधारा वो हिसाब से हमको आगे बढ़ना है और हमारा जो है उनके विचारधारा से जो भी है आज तक हम वो भी मेहनत किया है और वो विचारधारा लेके हम उनको आगे बढ़ेगा, कुछ अपना आगे बढ़ेंगे. अपना जो भी है साइन कोलेरा का विधानसभा में आज तक कुछ काम भी नहीं हुआ है. सब वो जो जाति धर्म का ही लेके चल रहे हैं. अपने पार्टी में जाति धर्म नहीं है. इसके लिए हम आज पूरे टीम के साथ जुड़े. आने वाले वक्त पे हम जरूर 170 जीत के आएंगे. धन्यवाद. यह बहुत बड़ी कामयाबी होगी और बाला साहब के सिवा आज देश में एक भी ऐसा नेता नहीं है कि वह जातिवाद और सबके ऊपर वह काम कर रहे हैं और सबको न्याय देने का काम कर रहे हैं. आपने बहुत अच्छा किया, वंचित बहुजन आघाडी में प्रवेश किया. महेश जी, आपण काय बोलाल? आज आम्हाला ताईतर्फे त्या विचारधारेत जोडण्यात आलं आणि 175 मधून ताईंनी इथपर्यंत आणून आमचे रंगन कृष्ण देवेंद्र यांना एक अपॉर्च्युनिटी दिली. त्याच्या माध्यमातून साईन कोळीवाड्यामध्ये काम करण्याचे आणि विचारधारा पसरवण्याचं आम्ही सक्षम काम हाती घेणार आहे इथून पुढे. आणि बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवणार. त्यासाठी या पार्टीत आम्ही जोडलेलो आहोत. तिकीट घेणं किंवा इलेक्शन लढणं आमचा मेन मोटिव्ह नाही आहे. ही विचारधारा पुढे गेली पाहिजे किंवा जगली पाहिजे हे आमचा मेन मोटिव्ह आहे. त्यासाठी आम्ही या पार्टीशी जोडलेलो आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचा जे कर्तृत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्याशी प्रभावित होऊन आमचे भावी नगरसेवक रंगन कृष्ण देवेंद्र या पार्टीशी जोडलेले आहेत. एक महत्वाचा विषय आहे. आज तुमची धारावीची झोपडपट्टी अदानी घशात टाकतोय. तुमच्याकडे काहीच नाही होतंय का? नक्की हमारा भी अभी तक ऐसा रहेगा डेवलप. रंगन जी, आप बहुत अच्छे समय पे वंचित में आपने प्रवेश किया है, क्योंकि जो धारावी है, सायन कोळीवाड़ा है, शायद आपको जानकारी नहीं है, लेकिन वहाँ वो जो ज़मीन है वो अदानी अपने कब्जे में ले रहा है, उसका सब चल रहा है. और ऐसे वक्त अगर आपको कोई बचा सकता है तो वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहब अम्बेडकर ही बचा सकते हैं. तो मैं आपको बधाई देता हूँ. आपने बहुत अच्छा निर्णय लिया और वंचित में आ गए. आप लोक नेता यूट्यूब चैनल में आपने अपना सबका मनोगत व्यक्त किया, उसके लिए आपके सबके आभार. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सत्य बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा हे आपले नामकरण इथून बोट